जसं आपण आधीच्या इमेज मध्ये बघितलं की हे तर ह्या रिजनला चेस्ट मध्ये एक्सरसाइज सांगतो तुम्हाला. नॉर्मली 3 एक्सरसाइज करायचे. ही एक्सरसाइज पूर्ण खाली नाही आणायची, फक्त ही जी चीन आहे ना ही फक्त एवढी खाली न्यायची. की काय झालंय काही नाही झालंय, आणि नशिबाने तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं आहेत. नमस्कार, डेली ब्लॉगिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत. जस्ट एक काल परवाच वटपौर्णिमा होऊन गेली आणि झाल्यानंतर आज सकाळी ॲक्च्युली मला ऑफिसला जायचं होतं, पण ऑफिसला निघणार इतक्यात प्राजक्ता तुम्ही काल 2-3 दिवसापासून तिला थोडा त्रास पण होत होता. आणि आज नेमकी तारीख तुम्ही बघू शकता, आज आहे तारीख 1 जुलै, चार्टर्ड अकाउंटंट डे आणि डॉक्टर्स डे. डॉक्टर्स डेच्या दिवशीच आज आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतंय, आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे. कारण आहे प्राजक्ताला थोडंसं अनइझी वाटतं. आता बघूया ते काय सांगतात, कसं सांगतात वगैरे, तिकडे जाऊनच समजेल. 2-3 दिवस तिला त्रास होतोय पण तिने अंगावर काढला. पण आज सकाळी थोडंसं म्हटलं की नाही जाऊया आपण, मी पण सुट्टी घेतली. त्याच्यामुळे ही बघा डॉक्टरांकडे जायचं, तरी पण आता डॉक्टरांकडे आवरून पावडर कुंकू टिकली सगळे लावून रेडी होते. ते झाल्यानंतर आपण निघणार आहोत. बऱ्यापैकी तिची स्वतःची सगळी कामं ती करतेच आहे. म्हणजे ईश्वरीला सकाळी आम्ही रेडी करून दिला आणि मग मी तिला सोडून आलो. पण ठीक आहे, कसं असतं घरामध्ये, जर का आम्हाला प्रत्येक वेळेला वाटतं की मी आजारी पडलो तरी चालेल, ईश्वरी पण आजारी पडली तरी पण चालेल, कारण घराचा जो बॅकबोन असतो ही घरातली स्त्री असते. मग तुमची आई असेल, बायको असेल, या दोघींपैकी कोणतरी बॅकबोन असतो. आणि मग त्याच्यामुळे ती व्यक्ती आजारी पडून चालत नाही. बाकीच्यानी आजार पण जे आहे त्यांची केअर घेण्यासाठी, सगळं बघण्यासाठी काय हवं नको ते असतंच. पण घरातली स्त्री आजारी पडल्यास मग तिला इग्नोर केलं जातं, ती होईल बरी, तिचं काय आहे, तिचं होत राहील, थोडंसं घ्या औषध, जाऊया डॉक्टरांकडे, अशा सगळ्या गोष्टी इग्नोर केलं जातं. आणि त्या बायका पण बऱ्याच वेळेला अंगावर काढत असतात. पण म्हटलं जाऊन येऊया. बाहेर पाऊस पण खूप पडतोय. आता बघूया कार घेऊन जायचं की बाईकवर जायचं, कसं ते. जास्तच पाऊस असेल तर कार न्यावी लागेल, नाहीतर मग रेनकोट घालून बाईकवर, कारण 1 किलोमीटरपर्यंत जायचंय डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये. काय करायचं आपण, कसं जायचं? कार लावायला जागा नाही. कार लावायला जागा नाही, बाईकवर रेनकोट घालून कसं तरी जावं लागेल. अर्ध लक्ष बाहेर, अर्ध लक्ष आत, मग ट्रॅफिक जाम होतं, सगळं वाट लागून जाते. त्याच्यामुळे जाऊया आपण. मुंबईमध्ये पण खूप मोठा पाऊस पडतोय आज मुंबईमध्ये. चलो फिर झालोय डॉक्टरकडे जाण्यासाठी. आणि ईश्वरीच्या अल्मनॅकमध्ये पण डॉक्टरांचं सर्टिफिकेशन घ्यायचं आहे तिचं. ते पण एकत्रित काम होऊन जाईल. हल्ली कसं आहे, पहिलं आपल्या काळात काय नव्हतं, शाळेत जायचं, डायरेक्ट उठायचं, शाळेत जायचं. पण आता तसं नाही आहे, मुलांना सुद्धा ते डॉक्टरांचं सर्टिफिकेशन वगैरे लागतं, त्यांचं अल्मनॅक वगैरे असं काहीतरी प्रकार असतो त्याच्यामध्ये. तर ते पण घेतलं आहे आणि खाली पाडलं आहे पण. आणि निघतोय आता डॉक्टरांकडे. बाहेर पाऊस पडतोय, आपण वाट बघतोय पावसाची कमी व्हायची. 10:15ची अपॉइंटमेंट आहे आणि ते 5 मिनिटं बाकी आहेत. चला लवकर जाऊया. पाऊस पडतोय, गाडी इकडे मागे पार्क केली, या बाजूला बघू शकता. कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे गाडी त्या बाजूला पार्क केली. आपण डॉक्टरांकडे नॉर्मली जे सर्वायकल रॅडिक्युलोपॅथी ना, हे इथून जे आपल्या नसा आहेत, या नसा इथून आपल्या हातात जात असतात. हे जे वरती जे दिसते C1 to C4, इथल्या ज्या नसा आपल्या मेंदूकडे जाणार आहेत, ह्या C5 to C8 च्या ज्या नसा आहेत त्या आपल्या खाली हातामध्ये जातात. तसंच आपण जर बघितलं तर ह्या वेगवेगळ्या नसा आहेत. तर C5 ची जर नस दाबली गेली तर तुम्हाला इथपर्यंतच पेन होणार. C6 ची असेल तर ह्या फिंगर पर्यंत, C7 ची असेल तर ह्या मधल्या फिंगर पर्यंत, आणि C8 ची असेल ह्या रिजन मध्ये पेन नाहीये, पेशंटला फक्त इथं पेन. तर असं नाहीये की आपली एकच नस दाबली जाईल किंवा 2च नस दाबली, आपल्याला मल्टिपल पण दाबल्या जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला जे पेन आहे ते इथं असू शकतं. अजून सेकंडरी काय आहे, जसं आपण आधीच्या इमेज मध्ये बघितलं की हे
तर ह्या रिजनला चेस्ट मध्ये किंवा बॅक मध्ये सुद्धा तुम्हाला पेन येऊ शकतो. हा, तर तुम्हाला होतंय. जे इन्फ्लामेशन आहे मधल्या इथे याला सूज पण जी आहे होतंय. ही याच्यामुळेच आहे. ओके. ठीक आहे. हा. आता याला कारण काय? सगळ्यात महत्वाचे कारण काय आहेत की मोस्ट ऑफ आपले आपण उशीत असतो वापरणं हे एक कॉल असू शकतं हम्म. किंवा घरातली लेडीजची सगळी कामं कशी आहेत वाकून, भाजी कापायची वाकून, हा. पोळी लाटायची वाकून. नॉर्मली आपण मान अशी खाली असते हम्म. है ना? तर आपल्याला काय करायचं की आता बघ पोळी लाटताना उद्यापासून यांनाच सांगा सगळे बरं. तर तसं काही शक्य नाही. त्यामुळे आपल्याला काय करणार आहे कामाची पद्धत बदलावं लागेल. हम्म. तर आपण काय करणार पोळी अशी आपण भाजी अशी कापणार, पोळी अशी लाटणार, हा. झाडू मारताना पण आपण असं म्हणजे वर. जेवढी जास्तीत आपली जास्त. नेक स्ट्रेट राहील म्हणजे कम्प्लिटली पॉसिबल नाही असं तर नाही करू नाही, शकत. पण नाही. असं असं करायचं पूर्ण अशी एकदम न असं खाली करता, ठेवू हा, नको. हा. ही सवय लावावं लागेल आपल्याला नेहमीसाठी. आणि एक 2-3 एक्झरसाइज सांगतो तुम्हाला. तर हम्म. एक्झरसाइज तुम्ही करत घ्या. हम्म. ते केलं तर तुम्हाला डेफिनेटली रिलीफ येईल. हा. फक्त ते कंटिन्यू करायचे. हम्म. सगळ्यात महत्वाचं काय इथे कोणतीही मसाज करू नका. फक्त आईस पॅक लावायचं, बर्फाने शेकायचं. ही जी स्वेलिंगचा जो पार्ट हम्म. आणि तो बर्फ असं पकडून नाही ठेवायचा, आपल्याला रोल करायचा. ओके. हा. पण मग कान पण त्याच्यामुळे दुखू शकतो. मी आतमध्ये तुम्हाला पण तेच कान सांगितलं ना, दुखतोय. मी तेच सांगितलं. इथून C1 to C4 चे नसं त्या कुठे वर जाणार आहेत आणि हा. C5 to C8 च्या कुठे खाली जाणार आहेत. तर त्यामुळे जे हे वरचे जे नस आहेत ते तुम्हाला तिथे पण त्रास होऊ शकतो. असं नाही की एकाच ठिकाणी नस धरते, मल्टिपल होऊ शकतो. तर आता मोबाईल पण बघायचं असेल तर असं नाही बघायचं, असं हम्म. किंवा काय रिडिंग करायचं तर तुम्हाला वर, तसं समोर. येस. तर नेक कडे खूप लक्ष ठेवायचं. ह्या आजारात तुमची नेक बरी झाली तर तुमचं हा. रेडिटिंग हम्म. पेन कमी होणार. सेकंड थिंग काय करायचे पिलो तुम्ही असे वापरता नाही, पिलोच वापरत वापरत मी. नाही. पूर्ण फक्त काय straight करा झोपते. टॉवेल आहे तुमचं हम्म. थोडस फोल्ड करा, जस्ट रोल करायचं हम्म. आणि झोपताना इथं खाली टाका. एवढं Okay. सपोर्ट मिळू देते. हा. किंवा आपण सर्वायकल पिलो पण येते, हा आपला सोपा उपाय घरातला. Okay. दुसरी अजून एक्झरसाइज सांगतो तुम्हाला. नॉर्मली 3 एक्झरसाइज करायचे. ही एक्झरसाइज पूर्ण खाली नाही आणायची. फक्त ही जी चीन आहे ना ही फक्त एवढी खाली घ्यायची. हम्म. याच्यात अशी नाही घ्यायची आपल्याला. एक्झरसाइज काय करायची ओके. अशी खाली आणि सावकाश मी किती सावकाश मुवमेंट होतो आणि इथं पूर्ण हम्म. हे 10 वेळा करायचं. दुसरी एक्झरसाइज ही हम्म. आता असं करताना पण दुखतंय मला. आता दुखते तोपर्यंत रेस्ट आहे. हम्म. तिसरी एक्झरसाइज ही आणि एक एक्झरसाइज कंटिन्यू करत राहायची. ही कधी पण करायची. आता जी सांगतोय ना जेव्हा जेव्हा आठवण येईल त्यावेळेस करा. 2 हात घेतले हम्म. असे लॉक केले आणि हे बघ नेक आणि आपले हे जे हात आहेत हे दोघं एकत्र असे मागे ओढायचे. 10 सेकंड होल्ड आणि सावकाश सोड. दोघं एकदा सोडले मी. हम्म. हे दोघं एकदाच मागे होल्ड 10 सेकंड, दोघं एकत्र सोडले. आता आलो जस्ट डॉक्टरांकडून. डॉक्टरांनी खूप चांगला सल्ला दिला, मोलाचा सल्ला दिला. गाडी आणली मी. बस बस काय प्रॉब्लेम नाही, बस. पाऊस खूप होता म्हणून आम्ही गाडी आणली. उघडू का विंडो आता? हां विंडो उघडू शकतो. गाडी चालू. मागे ठेवतो. चलो. दिवसच खर्चाचा आहे. शाळेमध्ये आलोय, ईश्वरीच्या शाळेमध्ये आलोय फी भरायला. ही फी भरून झालेली आहे. 17,300 रुपये फी होती, ती भरली. आणि आता ईश्वरीची शाळा सुटायची आम्ही वाट बघतोय. बघ इतक्या सगळ्या गोळ्या आहेत ना. हे ही आधी नाही, ही फक्त रात्री जेवणाच्या नंतर आहे अर्धी. ही थांब थांब. हा ही एक आहे दुपारी रात्री जेवणानंतर. पाणी आहे चांगलं हा तिकडून घे. आहे बस होईल थोडं. नाही तिला नाही होणार बस दे. थांब.
आधी ते पाणी कधीच येते आत्ताच आहे आता ते डोक्याने पेलं. सांग. पिंकी रात्रीची वेगळी आहे ना. रात्रीची वेगळी आहे गोळी. काय गोळ्या घे. मी मागत आम्ही आता जस्ट आलो आणि हा ब्लॉग आजच्या आजच एडिट करून अपलोड पण देखील करतोय. थोडेसे एफर्ट्स घेतोय कारण आहे आज डॉक्टर दिवस. डॉक्टर दिनाच्या त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यांनी खूप चांगला आणि मोलाचा सल्ला दिला. आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टरांचं महत्व इतकं अगाध असतं. आपले फॅमिली डॉक्टर जे असतात ना ते आपल्यासाठी अक्षरशः देवदूतासारखे असतात. त्यांची वर्षानुवर्षांची हिस्ट्री डॉक्टरांना आपली माहीत असते. त्यांची नाही, आपली त्यांना माहिती आहे. सॉरी, आपली त्यांना माहिती असते. ईश्वरी मला असे सारखं शब्दात पकडत असते. आणि विशेष काही नाही पण काळजी करण्यासारखं आहे. बरोबर ना प्राजक्ता? म्हणजे जामचं विशेष काही नाही. पण काळजी म्हणजे लाईफ टाईम हे जे डिजनरेटिव्ह डिसीज असतात त्याच्यामध्ये मानेची जी शीर आहे ही शीर तिला काळजी घेणं गरजेचं आहे. तिला जपून ठेवणं गरजेचं आहे ना. हा. आणि बिईंग अ फॅमिली, बिईंग अ युट्यूब फॅमिली आम्ही आमच्या सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत असतो आणि बऱ्याच वेळेला सजेशन देखील मिळत असतात आता नाही घालायचं. की काय झालंय काही नाही झालंय. आणि नशिबाने तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं आहेत है ना. हो. खूप चांगले डॉक्टर्स आहेत, खूप चांगले शेजारी आहेत आणि बरोबर ना. खूप चांगले मित्र आहेत. कोणता कलर आहे याला? त्यामुळे आपलं आयुष्य सगळ्यांचं सुखाचं छान. समाधानाचं आहे. आणि डॉक्टरांकडे आता मोठी जस्ट जाऊन आलो. असणारी माणसं नक्कीच हे चांगली. काय? हा. मग माऊ तू हे आणि मी- आणि हे घालू शकतेस. नाही घालायचंय ना ती फक्त. असं काय त्यांनी कुठे नाही घालायचं. घरी आल्यानंतर त्यांचं चालू राहील. मी घरी आलो. घरी आल्यानंतर सगळी कामं बाकी होती. इतकी सगळी भांडी मी घासून मोकळी केली, घासून टाकली. लाईट नव्हते त्याच्यामुळे पाणी गरम करावं लागलं. बाहेर बघू शकताय, बाहेर आज आणि पुष्कळ भयानक पाऊस पडतोय. पावसाचं सगळीकडे वातावरण आहे. खूप पाऊस पडत आहे आणि हे सगळं असं होतं. आजचा दिवस खूप तसा म्हणाल तर विलक्षण होता. सकाळी थोडासा मी घाबरलो होतो आहे ना? कारण बनवायचंय. अगदी ऑफिसला जाण्याच्या अगोदरच तिला थोडंसं म्हणजे मानेला अस्वस्थ त्रास होत होता, मान दुखत होते आणि 2 दिवसापासून थोडा त्रास होतोय. डॉक्टरांचा सल्ला घेतला, अगदी योग्य तो सल्ला त्याने दिला आणि त्यांचं आता मेडिकेशन चालू आहेत आणि ती लवकरच बरी होईल, नक्कीच बरी होईल. या बाजूला बाकी खूप मोठं काम चालू आहे एक ईश्वरीचं सेकंड उद्या. साईड तू बंद कर दे एक सेकंड. अरे कर ना. काय अरे कर. ब्लॉगिंग बंद करू? हा. ओके, सॉरी ब्लॉगिंग बंद करू. तिला चेंज करायचं. तिला चेंज करायचं. चेंज करून तुम्हाला दाखवूया, थांबा. बंद कर. उशीर लागतोय चेंजिंग साठी वगैरे उशीर लागतोय आणि असं म्हणणं आहे की ईश्वरीला पूर्ण छान झाल्यानंतर, पूर्ण ड्रेस घातल्यानंतरच तिला शो करायचं, तिला दाखवायचं असं तिचं म्हणणं आहे. तिचं आता चालू आहे सगळं ड्रेसिंग सेन्स वगैरे सगळं ओके. उद्याच्या सेन्स नसतो. काय रे बाबा, आम्हाला कळत नाही ना, बोलता येत नाही ना सगळ्या गोष्टी. तर ते चालू आहे. तर उद्याची तिची सगळी शाळेची तयारी सुरू आहे आणि ती खूप छान दिसते. दाखवू का एक झलक दाखवू सगळ्यांना? थांब आता सगळं रेडी होते. रेडी होतेस का? बरं ठीक आहे, रेडी होते. थांबा जरा. लेट. आणि आजच्या ब्लॉग साठी ह्या व्हिडिओला खूप हाईक करा. तिला बरं नसताना पण आपण जाऊन ब्लॉग बनवला, शूट केला. डॉक्टरांचं म्हणणं खूप महिलांना हा त्रास असतो. मानदुखी किंवा खांदादुखीचा खूप महिलांना त्रास असतो आणि असं डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं आहे. याची कारणं पण त्यांनी सांगितली. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला हाईप करा. हाईप हा ऑप्शन खाली लपलेला असतो, एक बाजूला असतो. घालायचे. त्याच्यामुळे तो थोडासा शोधावा लागतो आणि मग नाही, तुम्हाला मग तो शोधला की त्याच्यावर टॅप करायचा असतं. मग हाईप होतो. हाईप झाला तर हाच व्हिडिओ युट्यूब जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. या कारणासाठी म्हणून ते फीचर दिलेलं आहे. सो बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू व्हेरी मच. गेट वेल सून. लवकरच ती बरी पण होईल आणि आपल्या तिचा प्राजक्ताचा हसरा प्रफुल्लित चेहरा आपल्याला लवकरच बघायला मिळेल. थँक्यू सो मच. छान दिसतंय बघ जास्त. पण काळावून आहे ना ती हो princess. कळलं मला, पण छान दिसतंय. सो हे बघा माझं फायनल लुक. मी स्कूलमध्ये काय तयार होणार आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हे तुम्हाला काय वाटतंय थोडा अंदाज घ्या. हे कशामधलं ते सांग. कार्टून मधलं एक कार्टून आहे सोफिया द फर्स्ट. त्याच्यामधलं आहे सोफिया. सांगून टाकलंस. अरे असू दे. हे बघा. हे सगळ्यांनाच कळणार नाही, मुलांनाच कळेल फक्त सोपी आहे बोलायचं. आणि एवढी सगळी तयारी ही माझ्या आईने केली. परत आमची सोफिया खूप छान दिसते एकदम. हे सगळं क्यूट वेगवेगळं घेते. क्यूट 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 हे दिसते. वेगळं, हे वेगळं, याच्या कानातलं वेगवेगळं. म्हणजे आम्ही मॅच मॅच केलं ह्याच्याशी. हे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ईश्वरीच्या माझ्या मम्मीला आईला नॉट फिलिंग बरं वेल नव्हतं तरी माझ्या मम्माने हे बघा सगळे तयार केलं मला. आणि मंडळी